सकाळी शिवांशला शाळेत सोडायला ना जरा जास्त उशीर झाला होता, त्यामुळे त्याच्यापुरतं 2 चपात्या घातल्या आणि त्याला पहिले शाळेमध्ये सोडून आले. माघारी येऊन ना पुन्हा चपात्या घालायला घेतल्या. पीठ चांगलं जरा मळून घेतलं आणि पुन्हा चपात्या सगळ्या घालून घेतल्या. आता मी यायला किती वेळाची सांगत होते की थांब जरा मला चपात्या घालू दे, मी कचरा काढते. किचन कट्ट्यावरती पण थोडीशी घाण होती, पण ती काय ऐकतच नव्हती. तर तिने इकडं कचरा काढून घेतला. आता मी शिवांशला पुढे शाळेत जरी सोडायला गेले तरी मागं इकडून असे कपडे वगैरे धुवून ठेवते. जेवण जरी करत असले आणि किचन कट्टा सगळा पुसून वगैरे घेईपर्यंत ना इकडे भांडी पण घासून घेते. आणि खरंच ती काहीच असती जिला वाटत असते ना की आपल्या मुलींना थोडा तरी आराम करावा. आणि आता माहेरी जरी गेला तरी माझी तीच अवस्था असते. मी फक्त तिकडं जेवणच करत असते, बाकी सगळं ना आईच करते. तिच्यासाठी पटकन इकडे एक भाकरी घालून घेतली, कारण तिला काही चपाती काही जास्त जमतच नाही. सगळं घरातलं आवरून घेतलं. संध्याकाळी ना निघालो तो बाहेर जाण्यासाठी, त्यासाठीच ना पटकन अशी तयार झाली आणि मग निघालो जाण्यासाठी. तिथं पोचल्यानं शिवांत चाललं होतं आजीला दाखवायचं इथं काय आहे तिथं काय, कारण ह्या ठिकाणी ना बऱ्याच वेळा तो आला होता, त्यामुळे त्याला बरंच तिथलं काय काय माहिती आहे. आम्ही ना शिरगावच्या साई मंदिरामध्ये आलो होतो. इथं आलेल्या पहिल्या थोडंसं पायावरती पाणी घेतलं आणि ह्याचं तर ना काहीतरी वेगळंच चाललेलं. मोकाटनं सुटल्यासारखा पळतच होता, एकदम आजाद झाल्यासारखंच मस्तपैकी ना इकडं तिकडं चाललं होतं ह्याचं पळायचं. अगोदर म्हटलं दर्शनच घेऊन येऊया. आतमध्ये आल्यानं एवढं भारी वाटतं ना, आतनंतर मंदिर एवढं मस्त आहे ना, एकदम असं बघत बसण्यासारखंच एकदम मंदिर आहे. दोन्ही साईडनं अशा ना काचांचं आहे, जिकडं बघल तिकडं सगळं ना आपण दिसत असतो. दर्शन वगैरे मस्तपैकी घेतलं. चला म्हटलं जरा बाहेरून तरी फिरून येऊया. एकदा आलेलं ह्याचं पुन्हा तेच चालत नुसता पळ सुटला होता, आम्ही मागं आणि हा नुसताच ना साईडला याचं पळायचंच चाललं होतं. हे जे दिसतंय ना एखाद्या राजवाड्यासारखं, इथं ना महाप्रसाद भेटतो आणि हे जेवढं ना बाहेरून असं राजवाड्यासारखं वाटतंय ना, आतून पण तसं एकदम भारी डायनिंग टेबल झुंबर वगैरे, आणि आतमध्ये इतकी स्वच्छता आहे ना. इथं महाप्रसाद ना 100 रुपयामध्ये भेटतो, कितीही तुम्ही पोट भरून ना खाऊ शकता. तिथून मग निघाला तर महाप्रसाद काय मी घेतला नाही, कारण आम्ही घरीच ना जेवण बनवून आलो होतो. जरा थोडा वेळ तिकडे फिरलो आणि नंतर मग निघालो जाण्यासाठी. तेवढ्यात ना शिवांशने ट्रेन कुठं बघितलं आणि इथं आलं ना की शिवांचं ठरलेलंच असतं या ट्रेनमध्ये बसायचंच. मग काय त्याला ट्रेनमध्ये बसवलं आणि किती खुश आहे बघा, हाताने मला इकडे बाय बाय करत होता. आता ट्रेनमध्ये बसला तर बसला, त्या साईडला ना गाडी होती तिथं पण बसला. चला म्हटलं मुलांच्या आनंदातच ना आपलासुद्धा आनंद असतो. तिथून नंतर मग थोडासा नाश्ता वगैरे करायला गेलो. आता मी तर डोसाच घेतला होता, कारण मला डोसा जास्त आवडतो. डोसा वगैरे खाला आणि थोडं म्हटलं चला जरा खरेदी करूया. आपण शिवांचीच खरेदी पहिली चालू झाली होती. कुठं गाड्या बघ कुठं काय घे, त्याचं तेच चाललं होतं. गाडीसाठी नाही मी बेल घेतली होती, कारण बऱ्याच जणांकडनं मी ऐकलं होतं या बेलविषयी, त्यामुळे चला म्हटलं आपण सुद्धा घेऊन टाकू दिसली होती तर. तिथून पण निघालो जाण्यासाठी, कारण जायचं होतं डीमार्टला. आता जाता आता रोडला ना हा कुठे मेळा भरा होता काय माहिती, पण बघायला एवढं भारी वाटत होतं ना. मोठमोठे पाळणे वगैरे तिथं होते. मग पोचलो डीमार्टमध्ये, थोडंफार ना वस्तू वगैरे खरेदी केल्या